श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सद्गुरुनाथाय नमः, श्री मातृपितृदेवताभ्यो नमः, श्रोतावक्ता श्री कृष्ण समर्थ गोपाल कृष्ण महाराज की जय। प्रथमः अध्यायः, षट्विंशतिश्लोकः। तत्र पश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा। तत्र पश्यत् स्थितान् पार्थः पितॄनथ पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा। तत्र अपश्यत् स्थितान् पार्थः पितॄन् अथ पितामहान्, आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा। सखींस्तथा, सखी पुल्लिंगी शब्द आहे बरं का. आपल्या सख्यांना म्हणजे मित्रांना, स्त्रिया सुद्धा सख्यांना म्हणू शकतात, पुरुष सुद्धा माझा सखा आणि माझ्या सख्यांना मी बोलवलेलं आहे. मी माझ्या सख्याला म्हणालो, मी माझ्या सख्यांना म्हणालो. अनेक वचन दोन्हीकडे एकसारखं चालतं. किती सुंदर शब्दाचा प्रयोग केलेला बघा. तत्र अपश्यत म्हणजे पाहिलं. कुणी पाहिलं? अर्जुनानं. पार्थ हा स्थितान म्हणजे उभे राहिलेले कोण कोण होते? पितृन म्हणजे पितृतुल्य असे लोक, आणि पितामहान म्हणजे आजोबांच्या सारखे लोक. तसेच आचार्यान मातुलान भ्रातृन, आचार्य म्हणजे गुरुतुल्य, मातुल म्हणजे मामा, मामांच्या सारखे आणि अनेक मामा, भ्रातृन म्हणजे भावांसारखे आणि भाऊ, पुत्रान पौत्रान सखींस्तथा, पुत्र म्हणजे मुलासारखे अनेक लोक, पौत्र म्हणजे नातवंडांसारखे लोक, म्हणजे किती वयाचे लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत बघा युद्धाला. सखींस्तथा, सखीम म्हणजे मित्र. कुठल्या कुठल्या वयाचे आहेत बघा? वडील, आजोबा, पुत्र आणि नातवंड, अशा 5 पिढ्या एकत्र आल्या आहेत महाभारताच्या युद्धामध्ये. ज्याला आपण महाभयंकर भीषण असं म्हटलेलं आहे. हे 5 पिढ्या एकत्र आल्यामुळे अधिकाधिक भीषण झालेलं आहे. म्हणजे भीष्माचार्यांच्या पासून ते अभिमन्यूपर्यंत सगळ्या पिढ्या याच्यामध्ये गारद झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. आणि म्हणून अर्जुनाला विचार करायला लागतोय. हे सगळं बघितल्यानंतर आपण बघतो, आपली आई समोर आहे, आपले वडील समोर, आपण जोरजोरात भांडतो. माझा अधिकार आहे, मी वेगळा झालो, माझं स्वत्व मी वेगळं केलं. खरं तर माझ्यावर त्यांचं स्वामित्व आहे, आजही आहे. ते असोत किंवा ते नसोत, माझ्यावर त्यांचं स्वामित्व आहे. पण माझं स्वत्व एवढं प्रबळ असतं की मी त्यांच्यापासून स्वतःला वेगळा काढतो आणि मग भांडण तयार होतं. इथं अर्जुन त्यांच्यापासून वेगळा व्हायला लागल्यानंतर त्याला जाणीव होते की मी वेगळा होतोय, इथं काहीतरी गडबड होते, मला वेगळं नाही झालं पाहिजे. एक मन सांगते की आपण युद्ध केलं पाहिजे आणि आपल्या हक्काचं राज्य मिळवलं पाहिजे. पण हक्क श्रेष्ठ का या व्यक्तींच्या विषयी असणारं ममत्व श्रेष्ठ, हा अर्जुनाचा प्रश्न आहे. आणि हक्कापेक्षाही धर्म्य काय आहे हा विचार भगवान करतायत. म्हणून 5ही पिढ्या एकत्र आलेलं असं हे महाभारताचं महान युद्ध. याच्यामध्ये अजून कोण कोण प्रकारचे नातेवाईक आलेले आहेत बघा. हे सगळे शब्द आपल्याला खूप महत्वाचे आहेत. श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि, तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान्, कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत्. श्वशुरान् सुहृदः च एव सेनयोः उभयोः अपि, तान् समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान्, कृपया परया आविष्टः विषीदन् इदम् अब्रवीत. श्वशुरान् सुहृदश्चैव. आता सखीम हा शब्द वापरला आणि सुहृद हा पण शब्द वापरलेला आहे. सखी म्हणजे ही आपण मित्र म्हणून वापरतो, सुहृद म्हणजे ही मित्र म्हणून वापरतो. सुहृदामध्ये एक हृदयाचा भाव आहे, जो हृदयापासून जोडला गेलेला आहे, तो सुहृद आहे. आणि जो चल रे जरा फिरून येऊया असं म्हणतो, कुठेही कशी हाक मारली तरी पटकन येतो, तो सखी म्हणायचा. सुहृद म्हणजे जो इतरांच्या कल्याणाची इच्छा करतो, आपल्या कल्याणाची इच्छा करतो, जो हृदयापासून आपला आहे, तो सुहृद. म्हणून दोन्ही शब्द वेगवेगळे वापरले. श्वशुरान सुहृदहाचैव, श्वशुर म्हणजे सासरे. म्हणजे त्याचे अनेक पूर्वी अनेक पत्नी करण्याची पद्धत होती, म्हणून अनेक सासरे आहेत असं. श्वशुरान सुहृदहाचैव सेनयोः उभयोरपी, दोनही सेनांच्या मध्यभागी उभे असताना त्यानं हे दोन्ही बाजूने बघितलेलं आहे कोण कोण उभे आहेत. आणि मग तान समीक्ष, त्या सगळ्यांना पाहून त्यांची समीक्षा करून, सम अधिक ईक्ष म्हणजे इथं आता त्याचा भाव जो आहे तो समान व्हायला लागलेला आहे. मामा पण माझ्यासाठी महत्वाचा आहे, काका पण महत्वाचा आहे, मुलगा पण महत्वाचा आहे, सासरा पण महत्वाचा आहे. सगळे एकसारखे एका पातळीवर आलेले आहेत. लक्षात, सगळेच महत्वाचे आहेत असं झालेलं आहे. आणि म्हणून समीक्ष म्हटलं. आपल्याला सुद्धा समीक्षा करण्याची गरज आहे. आपण समीक्षा करत नाही कधी. आपण
टीका करतो, आपण टिप्पणी करतो, पण आपण समीक्षा करत नाही. आलेल्या प्रसंगाकडे आपण पाहत नाही. पाहणे म्हणजे समीक्षा करणे. सम अधिक ईक्ष म्हटलं. असलेल्या वस्तुस्थितीला आनंदानं पाहणं, प्रसन्न चेतसो ही आशु म्हटलं भगवंतांनी. तो प्रसन्न चेतस होणं म्हणजे कायम समान अवस्थेमध्ये असणं, कायम आनंदामध्ये असणं, कायम सुखामध्ये असणं आणि त्या सुखाच्या दृष्टीनं सगळ्यांना पाहणं, ही समीक्षा झाली. आपण समीक्षा करत नाही. आपण प्रतीक्षाही करत नाही, आपण समीक्षाही करत नाही. वाट बघायला अजिबात आवडत नाही आम्हाला. वाट बघितली की खूप चांगलं काहीतरी मिळू शकतं. अर्थात कशाची वाट बघतो ह्याच्यावर पण अवलंबून असतं. म्हणून समीक्षा करायला आपल्याला शिकायचं आहे. तर समीक्षा म्हणजे आजपासून आपण कमीत कमी 8 दिवस रोज जे जे होत आहे त्याची समीक्षा करणार आहोत. समीक्षा म्हणजे पाहण्याची क्रिया आहे. माझ्यासमोर एक प्रसंग वाढवून ठेवलेला आहे. उद्या मला बॉसनं बोलवलेलं आहे. माझा रिपोर्ट तयार नाही आहे आणि आता मला माहिती आहे की मला शिव्या खायला लागणार आहेत. प्रसंगाची समीक्षा करता आली पाहिजे. बॉस कसा बोलतोय, बॉस कसा चिडलेला आहे आणि ह्या चिडलेल्या आविर्भावामध्ये मला बॉस कसा दिसतो आहे, त्या प्रसंगापासून अलिप्त होऊन हे पाहता आलं पाहिजे. तर प्रसंगाची समीक्षा करता येते. समीक्षा ही नंतर करण्याची क्रिया नव्हे, विश्लेषण नव्हे. समीक्षा ही त्याच ठिकाणी त्याच प्रसंगात करण्याची गोष्ट आहे. आपण जेव्हा वाहत जातो, प्रवाहामध्ये वाहत असतो, त्यावेळेला आपल्याला समीक्षा करता येत नाही, कारण आपण वाहून जात असतो. मग आपण प्रवाहात असून सुद्धा स्वतःकडे बघता आलं तर समीक्षा करता येते. जे पाण्यात उडी मारल्यानंतर किती जोराचा प्रवाह आहे याची जाणीव घेणं न घाबरता, त्याला समीक्षा असं म्हणतात. काय प्रचंड प्रवाह आहे हे नर्मदेत उडी मारल्यानंतर कळतं, ती समीक्षा झाली. कधीतरी जमलं तर नर्मदेत उडी मारून बघ. जबलपूरला नको, ओंकारेश्वरला वगैरे जाता येतं पाण्यामध्ये छान. आणि प्रचंड मोठा प्रवाह आहे नर्मदेचा. जेव्हा 300 फूट खोल पाण्यामध्ये आपण उडी मारतो आणि पाणी आपल्याला ओढून नेतंय, त्यावेळेला लक्षात येते की पाण्याची शक्ती काय आहे. मग समान भावनेनं बघण्याची क्रिया आली पाहिजे. जल म्हणजे काय आहे, जलातलं देवत्व म्हणजे काय आहे, मी कोण आहे आणि माझ्यातलं ईश्वरत्व म्हणजे काय आहे, या सगळ्याला समान दृष्टीनं बघण्याची कला आली की समीक्षा निर्माण झाली. ती समीक्षा असायला हवी. अर्जुन या ठिकाणी समीक्षेनं बघतो. हे सगळे त्याला समान दिसत आहेत, भावना वेगळी आहे इथं. हे सगळे माझे 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 आहेत अशी त्याला समीक्षा आहे. कारण आता सगळेच माझे झाले. इतका वेळ दुर्योधन शत्रू आहे असं वाटत होतं, पण आता दुर्योधन माझा झाला. सो माझेपणाचा भाव हा सगळीकडे समान झाला. म्हणून अर्जुन समीक्षेनं बघतो या ठिकाणी. तान समीक्ष स कौन्तेयः सर्वान बंधून अवस्थितान. सगळे बंधू, सगळे बांधव एकत्र जमलेले पाहून, उभे असलेले पाहून त्यांना अर्जुन या पद्धतीनं पाहतो आहे. आणि मग या पद्धतीनं पाहिल्यानंतर काय परिणाम झाला, हे माझे 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 आहेत आणि आता ह्या माझ्या माझ्यांना मी मारणार आहे. कृपया परया आविष्ट, परम करुणेनं अत्यंत व्याकुळ झालेला आहे. आविष्ट विषीदन इदम अब्रवीत. ही परम करुणा निर्माण झाल्यानंतर विषाद निर्माण झाला. म्हणजे परम करुणेचा कडेलोट झालेला आहे. माझे माझे ममत्वाचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कडेलोट झाला आणि मग विषाद निर्माण झाला. विषीदन इदम अब्रवीत, विषाद झाला आणि तो काय म्हणायला लागला हे आता आपल्याला अर्जुन सांगणार आहे. संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुन आता विषादानं युक्त झालेला आहे, शोक निर्माण झालेला आहे. आता युद्धामध्ये जे जमलेले आहेत त्यांना हे माहिती नाही आहे की अर्जुनाला शोक झाला आहे, पण धृतराष्ट्राला कळलेलं आहे, कारण संजयाला दिसतंय आणि संजय त्याला सांगतोय. पाहण्याची कला. संजय युद्ध पाहतो आहे, ते पण समीक्षा आहे, लक्षात घ्या. संजयाने युद्धाची समीक्षा केली धृतराष्ट्रापुढे. संजयानं युद्ध पाहिलं आणि स्वतः त्यामध्ये न बुडता युद्ध काय आहे हे धृतराष्ट्राला सांगितलं, जसं आहे तसं. अभिमन्यू मेल्याचं संजयाला दुःख नाही, तसंच लक्ष्मण म्हणजे दुर्योधनाचा मुलगा, तोही गेल्याचं त्याला दुःख नाही. कोणाचा विजय झाला आज, कोणाची सरशी झाली त्याबद्दल त्याला दुःखही नाही आणि खेदही नाही. या समीक्षेच्या भावनेतनं संजय पाहतोय आणि धृतराष्ट्राला सांगतोय हे. आता अर्जुन काय म्हणतोय ते बघूया आपण. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सु समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सु समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति. दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण, हे सगळे स्वतःचे जन म्हणजे माझे माझे हा भाव असणारे हे सगळे माझेच लोक आहेत.
युद्धाला इथे जमलेले पाहून एक आश्चर्याचा भाव आहे की हे सगळे एकमेकाला मारायसाठी कसे काय जमू शकतात. हा आश्चर्याचा भाव आहे. युयुत्सुम, युद्धाला उत्सुक असणारे. समुपस्थितम, या ठिकाणी उभे झालेले आहेत. आणि त्यांना बघून आता माझ्या मनामध्ये काय आहे, तर माझ्या शरीरामध्ये काय होतं हे मी तुला सांगतो, कारण माझ्या मनामध्ये अत्यंत शोक दाटलेला आहे, विषाद. सीदंती मम गात्राणी. सीदंती म्हणजे माझी गात्र, गात्र म्हणजे शरीराचे अवयव. सीदंती म्हणजे हलतायत. हलतायत म्हणजे काय होत आहेत, मूळ स्थानापासून च्युत होत आहेत. सीद म्हणजे शिथिल होणे. भगवंताचं नाव अच्युत आहे. प्रथम स्थापय मेच्युत म्हटलेलं आहे त्यानं. तशी रचना कशी आहे बघा, तिथं रथम स्थापय मेच्युत म्हटलं आणि इथं अर्जुन च्युत व्हायला लागलेला आहे, म्हणून तो अच्युत आहे आणि हा च्युत आहे. सीदंती म्हणजे माझी गात्र सगळी हळूहळू शिथिल पडतायत. मुखमचे परिशुष्यती, मला कंठशोष पडलेला आहे. मला हे बघून असं वाटतंय की मी काहीतरी महान घोर कार्य करायला निघालेलो आहे. माझा घसा कोरडा पडलेला आहे. असं होतं कधी कधी आपल्याला. एखाद्या वेळा आपण मनाविरुद्ध किंवा परिस्थिती विरुद्ध बोलत असताना, आपल्याच माणसांना बोलत असताना, रागवत असताना कधी कधी असं होतं आपण. मुखमचे परिशुष्यती, हा तर सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, तोंड कोरडं होतं. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, गाण्डीवं स्रंसते हस्तात् परिदह्यते, न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. वेपथुः, वेपथुः म्हणजे पतुः म्हणजे कंप सुटलेला आहे. विपत्तीची अवस्था, शरीराला कंप सुटतो. हे सगळे वेगवेगळे भाव आहेत. गलित गात्र होणं, तोंडाला कोरड पडणं, कंप सुटणं, आणि शरीरावरती रोमहर्षश्च जायते. रोमहर्ष म्हणजे रोमांच उठलेले आहेत. विषादाच्या भावनेत सुद्धा शरीरावर रोमांच उठतात. भीतीनं, भयाच्या भावनेनं सुद्धा शरीराचे केस उभे राहतात. रोमांच हे अनेक प्रकारामध्ये उठू शकतं. त्याच्यामध्ये हा भयाचा भाव या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रेमाच्या भावात पण रोमांच उठतं, भक्तीच्या भावात सुद्धा रोमांच उठतं, सुखामध्ये सुद्धा रोमांच आपल्या अंगावर उमटत असतं. तसा हा भयाच्या भावनेनं निर्माण झालेला रोमांच आहे शरीरावरती. वेपथू म्हणजे कंप सुटला, रोमहर्ष म्हणजे शरीरावर रोमांच उठलेला आहे. आणि काय झालं, गांडीवम स्रंसते हस्तात. गांडीव धनुष्य आहे, कुणालाही पेलत नाही सहजासहजी. देवानी दिलेलं धनुष्य आहे. स्रंसते हस्तात, हातातून निघून जात आहे, हातातून गळून पडत आहे. त्वक्चैव परिदह्यते, आणि त्वचेचा दाह होतो आहे, अंगाची लाही लाही होते आहे. विषादानं, शोकानं सुद्धा अंग तापतं. ताप येतो असं म्हणतो ना. तर ताप हा अनेक प्रकाराने येतो. तापाचे अनेक प्रकार सांगितले नाट्य शास्त्रामध्ये. त्यामुळे वेगवेगळ्या भावनांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं ताप येतो. तसा या ठिकाणी या दुःखद भावनेनं अर्जुनाला ताप आलेला आहे. हस्तात त्वक्चैव परिदह्यते, त्वचेचा दाह होतो आहे, मला हे सहन होत नाही. न च शक्नोमी अवस्थातुम, आणि माझी अवस्था हे सहन करण्यासारखी राहिलेली नाही. आता न च शक्नोमी अवस्थातुम भ्रमतीव च मे मनः, माझं मन सुद्धा आता विभ्रमावस्थेमध्ये गेलेलं आहे. म्हणजे भ्रम निर्माण झालेला आहे की मी हे करतोय हे खरोखर बरोबर आहे का. एवढं मोठं मी काहीतरी घोर पाप करून बसणार, आणि याचं फेडणार कसं मी आहे, हा माझ्यापुढे प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून मन माझं भ्रमण करायला लागलेलं आहे. भ्रम होणं म्हणजे जाग्यावरून निसटून जाणं. विभ्रमा, इथं अर्जुनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्थानच्युती दाखवलेली आहे. सीदंती मम गात्राणी, गात्र स्थिर आहेत, ती अस्थिर व्हायला लागली. मुखमचे परिशुष्यती, मुखामध्ये लाल लाळा रस असतो, लाळ असते आपल्या, मुख ओलं असतं. परिशुष्यती म्हणजे कोरडं व्हायला लागलेलं आहे, स्खलन व्हायला लागलेलं आहे. वेपतुश्च शरीरे मे, शरीरामध्ये स्थिरता असते, स्थैर्य असतं. आपला हात, आपले पाय स्थिर असतात, उगाच हलत नाहीत. तिथं कंप निर्माण झालेला आहे, म्हणून उगाच पाय हलवू नयेत. बऱ्याच जणांना सवय असते, टेबल खुर्चीवर बसलेले असले की पाय बसल्या बसल्या हलवत असतात दोन्ही. कुणाकुणाला एकच पाय हलवायची सवय असते. खूप जणांच्या मध्ये असणारी ही सवय आहे, जी अस्थिरता दर्शवते. मनाची, शरीराची, बुद्धीची आणि जाणीवेची अस्थिरता त्या ठिकाणी दिसते. म्हणून अजिबात अशा गोष्टींच्या वरती कटाक्षानं आपण थांबवलं पाहिजे. अनेक जणांना आडवं झाल्यानंतर झोपताना सुद्धा पाय हलवत झोपायची सवय असते.
आपण अस्वस्थ आहोत, आपण अस्थिर आहोत, आपण मूळ स्थितीपासून ढळलेलो आहोत, असा त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. अंगलक्षण होराशास्त्रामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं. म्हणून ही लक्षणं ही समजायला पाहिजेत. लक्षणं आपल्याला आपल्याकडे सुद्धा ही लक्षणं जेव्हा होतात तेव्हा समजायचं की कुठली तरी भीती आपल्या मनावरती ताबा घेऊन बसलेली आहे. वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते, रोमांच उठलेलं आहे, गांडीव निघून गेलेला आहे हातामधून आणि त्वचेचा दाह होतो आहे. आणि मन देखील या सर्व प्रसंगामधून बाहेर पडते. मन एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. मुळातच मनश्चंचलम अस्थिरम म्हटलं. मन हे तसंही अस्थिर आहे. आणि आता अशा प्रसंगामध्ये अजून अस्थिर होते. मनश्चंचलम अस्थिरम. आणि आता अस्थिर मन जर भ्रमण करायला लागलं तर काय होतं हे आपण रोज बघतो. आपलं मन अस्थिर आहे म्हणून भ्रमण करतं. म्हणजे काय करतं? आय एम प्लॅनिंग टू बी हॅपी. मी सुखी होण्याचा प्लॅन करतो, योजना करतो. एक $10 लाख मिळाले की मी सुखी होईल. बघा आपल्या प्रत्येकाची कल्पना असते. 6 पॅक दिसायला लागले की मी सुखी होईल. जर्मनीमध्ये माझं असं असं काम झालं की मी सुखी होईल. भारतात येऊन मी अमुक अमुक धंदा सुरू केला की मी सुखी होईल. भारतातल्यांना वाटतं की मी परदेशात गेलो की जास्त सुखी होईल. म्हणजे मटेरियलिस्टिक जगामध्ये, भौतिक जगामध्ये आपण भविष्य काळाचा आसरा घेऊन सुखी होण्याचा प्रयत्न करतो. अध्यात्मामध्ये या वस्तूला शून्य मूल्य राहतं. कारण अध्यात्मामध्ये आधी आपण आहोत म्हणजे आपण सुखी आहोत हे समजायला लागतं. आपण सुखी आहोतच. कारण जो सुखात आहे तोच हा विचार करू शकतो. लक्षात घ्या. जो दुःखात आहे तो जर्मनीत जाण्याचा, अमेरिकेत जाण्याचा, ऑस्ट्रेलियात जाण्याचा विचार करू शकत नाही. म्हणून ज्याला वर्तमान काळ समजला त्याच्यासाठी भविष्य काळाचं अस्तित्व संपून गेलं. त्याच्यासाठी भूतकाळाचं अस्तित्व संपून गेलं. आणि प्रत्येक वर्तमान काळ हा कायम आनंदामध्ये असतो, कायम सुखामध्ये असतो. इथं स्खलन होतं, कालाचं सुद्धा आपल्याकडून स्खलन होत राहतं. आणि जसं जसं स्खलन होतं तसा भ्रम निर्माण होतो मनामध्ये. हा भ्रम आहे. जे आहे ते न जाणवणं आणि जे नाही ते जाणवणं याला भ्रम म्हटलेलं आहे. समोर हे सगळे लोक उभे आहेत, युद्ध करायचं आहे ही जाणीव आहे. आता मी त्यांना मारल्यानंतर पाप लागेल हा भविष्याचा विचार झाला, त्याला भ्रम असं म्हटलं. म्हणून जे आहे ते सोडून भ्रमाच्या मागे जाऊ नये. अर्जुन पुढे सांगतोय, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयः अनुपश्यामि हत्वा स्वजनम आहवे. ग्रीक महाकाव्य जर वाचली असतील, इलियड आणि ओडिसी, महाभारताला समांतर काव्य असं मानलं जातं. अर्थात ती महाभारताच्या नंतरची आहेत, पण तरी देखील ती समांतर काव्य म्हटली जातात. समांतर काव्य महाभारताच्या सारखीच काव्य नाहीत. महाभारत प्रचंड महान आहे, मोठं आहे, तेवढं त्यांचा आवाका नाही. पण तरी देखील त्या काव्यांच्या मध्ये जो हिरो आहे, त्यातला प्रमुख अभिनेता आहे, तो बाहेर पडतो. तो देवी पुत्र आहे, तो देवाचा पुत्र आहे, अॅकिलीज. आणि तो देवाचा पुत्र बाहेर पडतो तेव्हा युद्धाला जाताना त्याला उजव्या बाजूनं गरुड उडून जाताना दिसतो. निमित्तानिच पश्यामि. आणि मग तो म्हणतो की अकेलीचा विजय होणार आहे. अकेलीचा विजय का होणार आहे? कारण गरुड उजव्या बाजूने उडत गेलेला आहे. गरुड उडणं, हंस उडणं, सारस दिसणं, मोर दिसणं ही सगळी शुभलक्षण आहे. निमित्तानिच पश्यामि. निमित्त म्हणजे अशा खुणा, ज्याच्यावरती एक अख्खा ग्रंथ आहे आपल्याकडे ज्याला म्हणतात सहदेव भाडळी. आणि गमतीचा भाग म्हणजे भाडळी हे सुद्धा नाव आहे. भाडळी हे स्त्रीचं नाव आहे, सहदेव हे मनुष्याचं नाव आहे. हे दोघं पती पत्नी होते आणि पतीनं पत्नीच्या समर्पणासाठी लिहिलेला ग्रंथ तिला समर्पित केला. त्याच्यामध्ये सगळ्या निमित्तांचं वर्णन केलं. कुठली कुठली निमित्त असतात, कुठले कुठले शकुन असतात, कुठला पक्षी ओरडल्यानंतर, कुठल्या आवाजात ओरडल्यानंतर काय अर्थ असतो हे सांगितलं. तसं अर्जुनाला या ठिकाणी स्वतःची निमित्त दिसतंय. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव. अर्जुनाला शकुनशास्त्राचं ज्ञान आहे. आणि जर ज्योतिषशास्त्राप्रमाणे जर काढलं तर महाभारताचा मुहूर्त हा अत्यंत भयान आहे. म्हणून अर्जुनाला विपरीत दिसतंय ती सगळी गोष्ट. कधीही युद्धाला न अडलेला माणूस, कधीही युद्ध करू शकणारा माणूस जेव्हा युद्धासाठी असा विचार करतो तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी
लपलेलं आहे. किंबहुना त्याला कळून चुकले की आता सर्वनाश आहे, नुसता विनाश नाही, सर्वनाश आहे. निमित्तानी च पश्यामी विपरीतानी केशव. आपल्याला अनेक वेळा अशी विपरीत जाणीवा होऊन सुद्धा आपण तसेच पुढे जातो आणि आपण देखील दुःखाच्या, त्रासाच्या, अडचणीच्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. विपरीत आणि केशव, अशी विपरीत खुणा, लक्षणं मला दिसत आहेत हे केशवा. न च श्रेय अनुपश्यामी. अनुपश्यामी म्हणजे पाहतो आहे, याच्या मागून काय येणार आहे ते मी पाहतो आहे. न च श्रेय, श्रेय म्हणजे कल्याणकारक गोष्ट, यातून कल्याण कोणाचंही होणार नाही हे मला दिसतं आहे. हत्वा स्वजनम आहवे. हत्वा म्हणजे स्वजनांना, माझ्याच लोकांना मारून मला कोणते बरे श्रेय मिळणार, श्रेय मिळणार असे मला काहीही दिसत नाही. आपल्याकडे श्रेय म्हटल्यानंतर क्रेडिट हा शब्द वापरतात. मग एवढं मी काम केलं, मला क्रेडिट मिळायला नको का? माझं श्रेय आहे, त्यानं हिरावून घेतलं. कायम लक्षात ठेवा, श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुमचं प्रेय कोणीतरी हिरावून घेऊ शकतो, पण श्रेय कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शास्त्रामध्ये दोन शब्द येतात, श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे कल्याणकारी गोष्ट आणि प्रेयस म्हणजे मनभावन गोष्ट, मला आवडणारी गोष्ट. मला पैसे आवडतात, मला सुंदरी आवडतात, मला कम्फर्ट, आराम आवडतो, मला मस्त गाडी, घोडे, बंगले आवडतात, मला पर्यटन करायला आवडतं, मला परदेशात फिरून यायला आवडतं. काहीही न करता जगायला मला आवडतं, कष्ट न करता जगायला मला आवडतं. ह्याला म्हणायचं प्रेयस. आणि श्रेयस असतं त्याच्यासाठी फक्त कष्ट करावे लागतात. श्रेयस ही परम अवस्था आहे, प्रेयस ही तात्कालिक अवस्था आहे. श्रेयस म्हणजे कल्याण असणारी गोष्ट, कल्याणकारी गोष्ट. मग कल्याण म्हणजे काय? जे मला आवडतं ते कल्याणकारक नसतं, कायम लक्षात ठेवा. जे माझ्यासाठी आवश्यक आहे, जे माझ्या जीवासाठी आवश्यक आहे, जे माझ्या पूर्वकर्मांसाठी आवश्यक आहे, ते श्रेयस्कर. जे आपला गुरु जाणतो, जे परमात्मा जाणतो, श्रेयस्कर काय आहे हे त्या दोघांना समजतं. आपल्यासाठी श्रेयस्कर काय आहे? अर्जुनाला समजते की तो श्रेयस्कर असं काहीही दिसत नाही, या सगळ्यांना मारल्यानंतर विनाशच होणार आहे. म्हणून श्रेयसाची अपेक्षा ठेवायची आहे, प्रेयसाची अपेक्षा आपल्याला ठेवायची नाही. पुन्हा एकदा श्रेयस प्रेयस परत येणार आहे आपल्याकडं, तेव्हा आपण त्याच्यावरती अजून चिंतन करू. या स्वजनांना मारून काहीही मिळणार नाही, म्हणून अर्जुन काय म्हणतो बघा. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च, किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च, किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. आता कारण मीमांसा सुरू झाली, कारण मला याच्यामध्ये कल्याणकारक काहीही दिसत नाही. मग ते दिसत कसं नाही हे श्रीकृष्णाला सांगितल्याशिवाय चालणार नाही. माझी भूमिका मी ठामपणानं मांडली पाहिजे, नाहीतर श्रीकृष्ण असा आहे, तो चतुर आहे ना, चतुर आहे, धूर्त आहे, लबाड आहे. तो कुठल्याही ठिकाणी कसाही फटीतून निघून जातो. हे सगळे बालसवंगडी, माखन चोर म्हणतो आपण, लोणी चोरण्यासाठी रोज फिरायचे गावामध्ये. ज्याच्या घरामध्ये दार उघडं दिसेल त्याच्या घरातलं लोणी संपलं. आणि रोज तक्रारी यायच्या, रोज माखन चोराची तक्रार. एक दिवस सगळ्या गावातल्या सगळ्या गोपिकांनी घराची दारं घट्ट लावून घेतली आणि म्हटलं एक दिवस आपण ह्याला अद्दलच घडवू, उद्या ह्याला लोणी मिळणार नाही याची व्यवस्था करू. मोठी मोठी लाकडी दरवाजे होते ना, पूर्वी दारं असायची. आणि ती दारं लावल्यानंतर, साधी कडी लावल्यानंतर त्यामध्ये थोडीशी फट राहते, पण एवढ्याशा फटीतून माणूस आत जाऊ शकत नाही. म्हणून सगळ्या निश्चिंतपणानं आपापल्या कामामध्ये व्यस्त होत्या आणि एका दाराची फट दिसली आणि श्रीकृष्ण म्हणाले, अरे वा, आत जाण्यासाठी मार्ग दिसतोय. काही मुलं होती, वाकड्या पेंद्या, सुदामा. काही जण म्हणाले, अरे यातनं कसं आपण आत जाऊ शकतो? काही जण म्हणाले, अरे तू गप रे, श्रीकृष्ण सांगतो ना, मग आपण जायचं, तो काय सांगेल तसं करायचं. आपल्याला कळत नाही ना, मग कृष्ण सांगेल ते करायचं. बघा म्हटलं, तुम्हाला खायचं असेल तर मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाऊ शकतो, फक्त माझ्यावर विश्वास ठेवायचा आणि मी सांगतोय तसं करायचं. हो म्हटले सगळेजण, चला आपण आज जाऊन लोणी खायचंच आहे. आणि मग सगळ्यांना सांगितलं कृष्णानं की आपापले डोळे बंद करा आणि मी सांगितल्याशिवाय उघडायचे नाहीत. आणि सगळ्यांनी डोळे बंद केले आणि
आता उघडा म्हटला, उघडा म्हटल्यानंतर जादू झाल्याप्रमाणे सगळे त्या घराच्या आतमध्ये आहेत, एवढ्याशा फटीमधून सगळे आतमध्ये पोहोचलेले आहेत, लक्षात घ्या. हा चमत्कार नाही, हे विज्ञान आहे. अणिमा, लघिमा, गरिमा, ईशित्व, वशित्व, प्राकाम्य इत्यादी अष्टसिद्धी ज्या सांगितल्या त्याच्यामध्ये अणिमा म्हटलं. अणिमा म्हणजे अणुसारखं लहान होता येणं. भगवंतानी सगळ्यांना डोळे बंद करायला लावून अणुमात्र स्वरूपात आतमध्ये नेलं, आणि मग आतमध्ये गेल्यानंतर पुन्हा गरिमा म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये परत आणलं. एवढा सायंटिफिक वैज्ञानिक चमत्कार आहे, जादूटोणा नव्हे. आणि आतमध्ये गेले, सगळ्यांनी भरभरून लोणी खाल्लं, आणि आता बाहेर येणार तेव्हा त्यांनी सांगितलं की बाहेर पण तसंच जायचं, मी सांगतो डोळे मिटा. मग बाकी पेंड्या, सुदामा वगैरे सगळे साधे होते, डोळे मिटले आणि ते बाहेर आले. वाकड्यानं गंमत केली, म्हटलं काय करतोय बघितलं पाहिजे, आपलं मन तसंच आहे वाकडं, म्हणून त्याचं नावच वाकडे आहे. आपलं मन तसंच आहे, बाहेर येता येता अर्धा दारात आणि अर्धा बाहेर असं असताना त्यानं हळूच डोळे उघडून बघितलं. डोळे उघडल्याबरोबर तो अडकला. जे अणुमात्र स्वरूप होतं अर्धा आत अर्धा बाहेर असा झाला, आणि तिकडून ती गोपिका आली आणि तिने त्याला बेदम बडवायला सुरुवात केली. मग कृष्णा मला वाचव, कृष्णा मला वाचव म्हणून कृष्ण हाका मारतोय. कृष्ण म्हणतोय अरे डोळे मीट. डोळे मिटल्याबरोबर तो त्या तावडीमधून बाहेर सुटला. तसं आपल्याला सुद्धा श्रीकृष्ण सांगतोय डोळे मीट, तुला मी वाचवतो. आम्ही डोळे मिटत नाही, डोळे मिटले की संसार नष्ट झाला पाहिजे समोरचा. डोळे मिटचा अर्थ समजून घ्या. डोळे मिटल्यानंतर हे जगत, हा भव, हा संसार आपल्या डोळ्यासमोरून निघून गेला पाहिजे. हा बंद झाला की आपोआप श्रीकृष्ण प्रकट होतो. इतका श्रीकृष्ण चतुर आहे, लबाड आहे, तो एवढ्याशा फटीतून पण जातो, लक्षात घ्या. तो जाऊ शकतो, तो कुठेही जाऊ शकतो. थांबूया आपण इथंच. गोपाल कृष्ण महाराज की जय.